जुनं सोनं किंवा दागिने दुप्पट करून देण्याच्या आमिषानं सर्वसामान्य नागरिक ते अगदी उच्च पदस्थांपर्यंत सर्वांनाच फसवलं जात आहे। अशा कितीतरी घटना सातत्यानं आपल्या कानावर येत असतात। नाशिकमध्ये आता तर थेट माजी महापौरांना 200 तोळे सोन्याला चुना लावण्यात आलाय। सराफा व्यावसायिकांना कशा पद्धतीने विश्वास संपादन करून महिलांना तब्बल 200 तोळे सोन्याचा गंडा घातलाय तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। नाशिक शहराचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाची तब्बल 200 तोळे सोन्याची फसवणूक झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी नाशिकमधील प्रसिद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित सराफ व्यावसायिक योगेश बाळकृष्ण दाभाडे याच्या विरुद्ध कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका नामांकित राजकीय नेत्याच्या घरातच इतकी मोठी फसवणूक झाल्यामुळे नाशिकसह संपूर्ण राजकीय वर्तुळात आणि सराफा बाजारपेठेत कमालीची खळबळ उडाली आहे। सराफा व्यावसायिकाला हे नेमकं कसं शक्य झालं, तर या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात संशयित आरोपी योगेश दाभाडे याने मुर्तडक कुटुंबाशी वाढवलेल्या जवळकीतून झाली आहे। गेल्या 2 वर्षांहून अधिक काळ तो मुर्तडक यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होता। या दरम्यान त्यानं अत्यंत चलाखीनं माजी महापौरांच्या पत्नी, सून आणि मुलगी या घरातील महिला सदस्यांचा विश्वासन संपादन केला। कुटुंबाचा विश्वास जितका दृढ होत गेला तितकाच योगेशनं आपल्या फसवणुकी जाळ्याचा विस्तार करायला सुरुवात केली। त्यानं घरातील महिलांना एक अत्यंत आकर्षक वाटणारं आमिष दाखवलं। आपल्याकडे सोनं गुंतवल्यास किंवा दिलेलं सोनं काही कालावधीत दुप्पट करून मिळेल असं स्वप्न त्यानं महिलांना दाखवलं। सुरुवातीला महिलांना या योजनेवर विश्वास बसला आणि त्यांनी घरचं काही सोनं त्यांच्या स्वाधीन केलं। योगेशनं सुरुवातीच्या काळात महिलांचा विश्वास आणखी घट्ट करण्यासाठी काही प्रमाणात परतावा किंवा फायदा करून दिला, ज्यामुळे महिलांचा त्याच्यावरील विश्वास अधिकच वाढला। हाच विश्वास मुर्तडक कुटुंबातील महिलांची सर्वात मोठी चूक ठरली। सोनं दुप्पट होण्याच्या आणि मोठ्या नफ्याच्या आमिषाला बळी पडून घरातील महिलांनी कोणालाही, अगदी माजी महापौर अशोक मुर्तडक यांनाही कोणतीही पूर्वकल्पना न देता घरातील तब्बल 200 तोळे सोन्याचे दागिने टप्प्याटप्प्यानं योगेश दाभाडे याच्या स्वाधीन केलं। या सोन्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या घरात आहे। संशयित सराफानं मुर्तडक यांच्या घरातील महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे दागिने ताब्यात घेतले। यामध्ये अशोक मुर्तडक यांच्या पत्नीकडील 100 तोळे, मुलीकडील 50 तोळे आणि सुनेकडील 50 तोळे असे एकूण 200 तोळे सोन्याचे दागिने म्हणजे सुमारे 2 किलो सोनं दुप्पट करून देण्याच्या नावाखाली संशयितांना स्वतःकडे ठेवून घेतलं। काही महिने उलटून गेल्यानंतरही जेव्हा आश्वासनाप्रमाणे सोन्याची दुप्पट रक्कम किंवा दागिने परत मिळण्याची कोणतीही चिन्ह दिसेनाशी झाली तेव्हा महिलांना संशय येऊ लागला। त्यांनी योगेशकडे सोन्याची किंवा पैशांची वारंवार मागणी करण्यास सुरुवात केली। मात्र प्रत्येक वेळी योगेशनं काही ना काही कारण पुढे करून टाळाटाळ करण्यास सुरुवात केली। कधी बाजारपेठेतील मंदीचं कारण तर कधी कौटुंबिक अडचणी सांगून तो वेळ मारून नेऊन लागला। अखेर सगळं प्रकरण जेव्हा डोक्यावरून जायला लागलं तेव्हा घरातील महिलांनी हा संपूर्ण प्रकार माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कानावर घातला। आपल्याच घरात इतक्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचं समजताच मुर्तडक यांना मोठा धक्का बसला। अशोक मुर्तडक यांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालत योगेश दाभाडे याच्याशी संपर्क साधण्याचा आणि आपलं सोनं परत मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु योगेशकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यानं हात वर केले। आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर मुर्तडक यांनी थेट पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला। त्यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन योगेश दाभाडे विरुद्ध रितसर तक्रार दाखल केली। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून संशयित आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। सध्या पंचवटी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून संशयित सराफ योगेश दाभाडे याचा शोध घेत आहेत। या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच मुर्तडक कुटुंबाप्रमाणेच त्यानं आणखी कोणाला अशा प्रकारे गंडा घातला आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत। जुने सोन्याचे दागिने दुप्पट करून देतो या आमिषाला बळी पडून मुर्तडक कुटुंबानं एका सराफा व्यावसायिकावर डोळे झाकून ठेवलेला विश्वास महागात पडलाय। माजी महापौरांसारख्या एका जबाबदार लोकप्रतिनिधीच्या घरात झालेली ही फसवणूक संपूर्ण समाजासाठी डोळे उघडणारी आहे। या घटनेवरून हे स्पष्ट होत आहे की आजकाल आर्थिक किंवा सोन्याच्या व्यवहारात केवळ जुनी ओळख किंवा कौटुंबिक संबंधांवर डोळे झाकून विश्वास ठेवणं आत्मघातकी ठरू शकतं। या घटनेतून समाजानं घ्यावी अशी शिकवण म्हणजे कोणत्याही अवास्तव आणि फसव्या आमिषांना बळी न पडणं। अर्थशास्त्राच्या आणि बाजाराच्या नियमानुसार कोणतेही कायदेशीर माध्यम सोन्याचे दागिने अल्पावधीत एकाचे 2 किंवा दुप्पट करून देऊ शकत नाही। त्यामुळे अशा योजना पूर्णपणे खोट्या असतात हे प्रत्येकानं पक्क लक्षात ठेवलं पाहिजे। दुसरं म्हणजे विश्वासापेक्षा कायदेशीर कागदपत्रांना नेहमी प्राधान्य दिलं पाहिजे। सराफाकडे दागिने दुरुस्ती किंवा पोलिसासाठी देतानाही त्याचं अचूक वजन आणि प्रकार स्पष्ट नमूद असलेली अधिकृत सही शिक्क्याची पोच पावती मिळवणं बंधनकारक आहे। ब्युरो रिपोर्ट एलएस मराठी।